आज आपण बनवूयात मिश्र कडधान्य आणि धान्याच्या मिळून मिश्र पिठांच्या पुऱ्या. तर या पुऱ्या एकदम रुचकर, पौष्टिक आणि चवदार लागतात. तर बघूया कसे बनवायच्या ते. तर त्यासाठी आपण इथं बऱ्याच प्रकारचे धान्य, कडधान्य घेतलेले आहेत. तर ते पाहूया. इथं आपण 1 वाटी गहू, अर्धी वाटी पोहे, 2 वाटी तांदूळ घेतलेले धुवून स्वच्छ, नंतर हरभऱ्याची डाळ 1 वाटी, मसूर अख्खे 1 वाटी, मठ, अख्खे मसूर आणि अख्खे मूग हे सर्व साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे आणि हे गिरणीतून दळून आणायचं. तर याचं गिरणीतून दळून आणल्यानंतर पीठ तयार झाल्यानंतर त्या पिठापासून आपण पुऱ्या बनवणार आहोत. पुऱ्या बनवण्यासाठी आपण लसूण, हिरवी मिरची, जिरे आणि ओवा, कोथिंबीर हे सर्व साहित्य मिक्सरमधून या सर्व धान्यापासून आपण पीठ दळून आणलेलं आहे. तर त्यातलं अर्धं पीठ आता मी घेतलेलं आहे आणि त्या पिठापासून आपण पुऱ्या बनवणार आहोत. तर यामध्ये हिरवी मिरची, ओव्याची पेस्ट आपण जी बनवली ती, हळद, चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर, तीळ आणि परत एकदा वरतून थोडासा ओवा. तर हे सर्व साहित्य आणि थोडंसं तेल टाकून मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकून घट्ट आपण पुरीला जसं पीठ मळतो त्या पद्धतीने मळवून घ्यायचं. तर याचा चांगला मऊ गोळा तयार करून घ्यायचा. जास्त घट्ट पण नाही करायचं कारण कडधान्य आहे तर त्याला पाणी थोडं जास्त, आपल्या रेग्युलर पुरीपेक्षा जास्त पाणी लागतं. तर हा पिठाचा गोळा एकदम मऊ असा तयार झालेला आहे आपला आणि याच पिठापासून आपण आता पुऱ्या तयार करू. तर या पिठापासून आपण थालपीठही बनवू शकतो. थालपीठही खूप छान लागतात. हे सर्व साहित्य आपण भाजून घेतलेलं असल्यामुळे एकदम खमंग थालपीठ लागतं आणि पुऱ्याही खूप छान लागतं. तर आता आपण छोटे छोटे गोळे बनवून याच्या पुऱ्या लाटून घेऊ आणि तळून घेऊ. तर आपण पुऱ्या लाटल्या, सर्व पुऱ्या एकदम लाटून नाही घ्यायच्या, थोड्या थोड्या लाटून मग तळून घ्यायच्या. तर आता ह्या लाटून झाले. तेल एकदम कडक करायचं आणि नंतर मध्यम गॅसवर तळून घ्यायच्या. तर या पुऱ्या जास्त फुगत नाही कारण यामध्ये कडधान्य असल्यामुळे. आणि आपल्याला जर कडक पाहिजे असतील तर थोड्याशा पातळ लाटायच्या आणि मऊ पाहिजे असेल तर जाड लाटायच्या आणि एकदम चवदार अशा या पुऱ्या लागतात. नेहमीच्या पुऱ्यापेक्षा एकदम ह्याची चव वेगळी लागते कारण ह्या भाजणी करून आपण पुऱ्या बनवलेल्या आहेत. हे सगळं धान्य एकदम मंद गॅसवर भाजल्यामुळं एकदम खुसखुशीत होतात. या पुऱ्या मध्यम गॅसवरच तळायच्या, जास्त वेळ लागतो यांना.